घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. दरवाजा बाहेरून बंद आणि काही मिनिटातच लाखोंचे दागिने गायब. बार्शी तालुक्यात नेमकं काय घडलंय? बार्शी तालुक्यातील खडकलगाव आणि शेलगाव व्हळे इथं एका रात्रीत घरफोडीच्या 2 घटना घडल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 2,06,000 रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केलाय. खडकलगाव येथील शेतकरी जयसिंग गोविंद धस वय वर्ष 46 यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 2 जून रोजी रात्री संपूर्ण कुटुंब जेवण करून झोपले होते. मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान जयसिंग धस यांचे भाऊ अशोक धस यांना खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचं आढळून आलं. त्यांनी फोन करून दरवाजा उघडण्यास सांगितलं. यानंतर जयसिंग धस यांचा मुलगा अवधूत खाली आला असता दागिने ठेवलेल्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. संशय आल्यानं कुटुंबियांनी तपासणी केली असता कपाट उघडे असून दागिन्यांचा डब्बा रिकामा झाल्याचं त्यांना दिसून आलं. घरातील सामान देखील अस्ताव्यस्त पडलेलं होतं. त्यामुळे घरफोडी झाल्याचं स्पष्ट झालं. चोरीला गेलेला ऐवज 2 सोन्याच्या बांगड्या 4 तोळे किंमत 1,20,000, सोन्याचे डोरले 1.5 तोळे किंमत 45,000, सोन्याची कानातली फुले किंमत 15,000, रोख रक्कम 10,000. याच रात्री शेलगाव व्हळे येथील सचिन शिवाजी भदे यांच्या घरात सुद्धा चोरी झाली आहे. चोरट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा 16,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. दोन्ही घटना जवळपास एकाच वेळेत घडल्यानं एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरवाजे बाहेरून बंद करून घरातील सदस्यांना अडकविण्याची पद्धत वापरल्यानं चोरट्यांची धाडसी पद्धत आता समोर आली आहे.